सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती महाराज यांना मी नम्र अभिवादन करते। सत्यशोधक समाजाचे संस्थापक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, रात्रशाळेचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांनाही मी विनम्र अभिवादन करते। त्यांच्याच सहकार्यामुळे सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढल्या मुलींसाठी आणि त्याचाच एक परिणाम म्हणून जसं तहसीलदार साहेब म्हणाले, आज मी सुद्धा इथे उपस्थित आहे आणि बऱ्याच महिला मला समोर दिसत आहे। त्यामुळे सावित्रीबाई फुले यांनाही मी नम्र अभिवादन करते। आणि ज्यांच्या जयंतीनिमित्तानं आपण आज इथे जमलेलो आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी विनम्र अभिवादन करते। व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश मिसाळ साहेब, सचिन शेजाळे साहेब, चंद्रकांत पोळ साहेब, प्रीती गाडे मॅडम, संतोष हेरोडे साहेब ज्यांनी कंटिन्युअस माझा पाठपुरावा करून मी इथे येईल याची पूर्ण दक्षता घेतली, सरकटे साहेब आणि उपस्थित आपण सर्वजण, आपल्या सर्वांना माझा नम्रपूर्वक नमस्कार। शाळेमध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभ्यास केला होता। त्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी राज्यशास्त्र हा विषय होता, त्यामध्ये भारताची राज्यघटना अभ्यासली होती। पण साधारणतः 2.5 ते 3 वर्षांपूर्वी मला खोपोलीहून आमचे रिटायर्ड ॲडिशनल कलेक्टर यशवंत गायकवाड साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की संविधान दिनानिमित्त आम्ही तुम्हाला संविधानावर बोलण्यासाठी आमंत्रित करत आहोत। त्यांनी काय म्हणून माझा विचार केला संविधानावर बोलण्यासाठी किंवा काय म्हणून बोलवलं मला माहीत नाही, पण अगोदर शाळेत असताना बाबासाहेब अभ्यासले ते शाळेपुरते, राज्यघटना अभ्यासली ती एक राज्यघटना म्हणून, त्याच्यामध्ये संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं होतं, पण मग नंतर सगळे राज्यघटना कशी आहे, कशा पद्धतीनं काय काय झालं वगैरे ते सगळं होतं। पण आता संविधानाच्या संदर्भात मला जेव्हा अभ्यास करायचा होता, जेव्हा व्याख्यान द्यायचं होतं, तेव्हा हा अभ्यासाचा प्रकार अगदी वेगळा होता। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाच नाण्याच्या 2 बाजू। नुसतं संविधान अभ्यासता येतच नाही, डॉक्टर बाबासाहेबसुद्धा अभ्यासावेच लागतात। आणि तेव्हा जेव्हा मी वाचन सुरू केलं, वाचनाचं रूपांतर खरोखर अभ्यासामध्ये झालं। संविधान दिनानिमित्ताचं तर भाषण दिलं, सगळ्यांना खरोखर खूप आवडलं आणि बऱ्याच जणांनी अपेक्षा अशी व्यक्त केली की हे विषय तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मांडू शकता, त्यामुळे या विषयावरही तुम्ही बोलायला सुरुवात करा। आणि तोपर्यंत समाजात वावरताना मला हेही माहीत झालेलं होतंच, एक अधिकारी म्हणून वावरताना, एक नागरिक म्हणून वावरताना, की ज्यांना आपण महामानव म्हणतो, प्रज्ञासूर्य म्हणतो, विश्वरत्न म्हणतो, त्यांनाही अजून एका समाजापुरतंच मर्यादित केलेलं आहे। आणि वाईट मला तेव्हा जास्त वाटतं की जेव्हा महिलासुद्धा असं म्हणतात की बाबासाहेब एका समाजापुरते आहेत, त्यांचा आणि आपला काय संबंध, तेव्हा तर मी त्यांना आवर्जून सांगत असते की असं तर तुम्ही म्हणूच नका। कारण स्त्री शिक्षणाचे दरवाजे महात्मा फुलेंनी खुले केले आणि स्त्री शिक्षणालाच नव्हे तर स्त्रियांच्या प्रत्येक अधिकारांना संवैधानिक अधिष्ठान मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं आहे। जेव्हा मी मताधिकाराबद्दल सांगते की आपल्याला स्त्रियांना संघर्ष करण्याची गरज नाही पडली, संविधानानंच आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे, तेव्हा त्यांना असं वाटतं की जे बरेच अधिकार आपल्याला मिळाले आहेत त्यातला एक मताचा अधिकार आहे, त्यात काय विशेष। तेव्हा त्या महिलांना मी हेही सांगत असते, असं म्हटलं जातं, हॅपीनेस ऑलवेज लुक स्मॉल वाईल यू होल्ड इट इन युअर हँड्स, बट लेट इट गो अँड यू लर्न ॲट वन्स हाऊ बिग अँड प्रेशियस इट वॉज। मताचा अधिकार विना संघर्ष आपल्याला मिळालेला आहे, त्याच्यामुळे कदाचित आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही का। मताचा अधिकार जर इतका महत्त्वाचा नसता तर आम्हालाही तो अधिकार द्या असं म्हणून अनेक वर्ष अनेक देशांमध्ये महिलांनी संघर्ष का केला असता। याचा अर्थ मताचा अधिकार तेवढा आहेच महत्त्वाचा, फक्त तो कदाचित आपल्याला इझिली मिळाला, बाबासाहेबांनी संविधानात तरतूद केली म्हणून मिळाला, म्हणून कदाचित आपण त्याचं महत्त्व कुठेतरी बाजूला ठेवतो आहोत, ही मी त्यांना अवश्य जाणवून देत राहते। आणि जसं मी म्हटलं की एक 2 ते 2.5 वर्षांपासून मग बाबासाहेबांवर मी खरंच अभ्यास करायला सुरुवात केली
आणि हे अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की खरंच त्यांना विश्वरत्न का म्हटलं जातं, महामानव का म्हटलं जातं. 100पेक्षाही जास्त देशांमध्ये त्यांची जयंती इतक्या धूमधडाक्यात का साजरी केली जाते हेही मला कळलं. आणि अनुभूती म्हणतात ना, तशी ती अनुभूती मला स्वतःला झाली. अगोदर ते शब्द वाचलेले होते, शब्द डोक्याच्या आतही गेले होते, त्याबद्दल त्यांचा नितांत आदरही होता. पण अनुभूती म्हणतात तशी अनुभूती झाली की जेव्हा हे मी त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली, असं लक्षात आलं की 2-2.5 वर्ष त्यांच्याबद्दल वाचूनही त्यांच्याबद्दलचं वाचणं संपतच नाही आहे. म्हणजे ज्ञानाचा अथांग सिंधू असं त्यांना का म्हटलं जातं याची अनुभूती मला त्यांचा अभ्यास करताना आली. खरं तर आज आपल्याशी संवाद साधताना किंवा आपल्यासमोर बोलताना नेमकी ह्या महामानवाचे कोणते पैलू घ्यावेत हा खूप मोठा संभ्रम माझ्यामध्ये होता. कारण सगळेच पैलू इतके महत्त्वाचे आहेत, पण सगळे सांगणं शक्यही नाही. किंबहुना एकच पैलू घेऊन तो पूर्णपणे सांगायचं म्हटलं तर तेही शक्य नाही. आणि मला कधी कधी आश्चर्य हे वाटतं की कदाचित माझा जन्म संपून जाईल, पण बाबासाहेबांवरचा अभ्यास करणं माझं संपणार नाही. आणि मग मला आश्चर्य हे वाटतं की ज्यांचा अभ्यास एका जन्मात करणं शक्य नाही त्यांनी 32 पदव्या, 9 भाषांचं जाणकार प्लस संघर्ष करायचा आहे. संविधान सभेमध्ये त्यांच्याही बाजूने दुसरे अपोजिट साईडला पण तेवढेच दिग्गज आहेत, ते वाद प्रतिवाद करत आहेत, त्यांना शांतपणे उत्तरं द्यायचे आहेत. आणि अगदी लहानपणापासून चाललेला हा संघर्ष शेवटी त्या समाजाला माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारापर्यंत नेऊन पोहोचवायचं आहे. एवढं सगळं एका माणसाला खरंच कसं जमलं हा एक मोठा मला आश्चर्याचा धक्का बसतो. आणि हेही लक्षात येतं की खरंच म्हणजे असे महामानव पुन्हा कितीही शतकांमध्ये कदाचित होणारच नाही. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या महामानवाबद्दल मला थोडंफार काही बोलण्याची संधी मिळते आहे, ते मी माझं खरंच खूप मोठं भाग्य समजते. हार्डली एक 3-4 मुद्दे मी थोडे घेऊ शकले आहे, जेणेकरून आपल्याला मी काही बोलू शकेन किंवा माझे विचार व्यक्त करू शकेन. मला चैत्यभूमी माहीत होती, दीक्षाभूमी माहीत होती, पण जेव्हा मी अभ्यास करू लागले तेव्हा संकल्पभूमी ही बाब मला कळाली. काय आहे संकल्पभूमी? मग मी त्याचा अभ्यास जेव्हा केला तेव्हा सुद्धा एवढ्या काही गोष्टी लक्षात आल्या. एक तर सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली, ते फॉरेनमध्ये गेले, ते शिकून परत आले, कारण करार झालेला होता की शिष्यवृत्तीच्या मोबदल्यामध्ये परत आल्यानंतर सयाजीराव गायकवाडांकडे नोकरी करायची आहे. बाबासाहेब रेल्वेने येणार म्हणून सयाजीराव गायकवाडांनी, लक्षात घ्या सयाजीराव गायकवाड म्हणजे एका संस्थानचे राजे, या राजांनी आदेश दिला की असे असे ते येत आहेत, त्यांना घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जा. राजाचा आदेश क्षीरसावंत मानला गेला पाहिजे होता, पण तो मानला गेला का? नाही, अजिबात नाही. कारण राजाने काय आदेश दिला याच्याशी देणं घेणं नाही. आम्हाला तुम्ही कुणाला घ्यायला पाठवताय? तो माणूस एवढा महत्त्वाचा नाही ज्याला आम्ही घ्यायला जावं असा विचार करण्यात आला आणि त्यांना घेण्यासाठी कुणीच गेलं नाही. हा एवढं नॉलेज संपादन करून आलेला मनुष्य रेल्वे स्टेशनवरून आलाय, राहण्याची व्यवस्था करायची आहे, घरामध्ये त्याला कोणीही त्यांना त्या ठिकाणी घर देत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये एवढ्या विद्वान माणसावर शेवटी वेळ अशी यावी की नाव बदलून धर्म बदलल्यासारखं दाखवून एका ठिकाणी त्यांना थांबावं लागतंय. जेव्हा तिथे थांबले पारसी धर्मशाळेमध्ये, आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे मनुष्य आपण जे समजतात त्या वर्गातले नाही, हे अशा सामाजिक वर्गातले आहेत ज्यांना आपण अजिबात मानत नाहीत, आणि अक्षरशः रात्री त्यांचं सामान फेकून देण्यात आलं, त्यांना बाहेर काढण्यात आलं. मी जस्ट विचार करत होते की तो माणूस जो इतकं सगळं शिकून आलाय, फॉरेनला राहिलेला आहे, तिथे कशा पद्धतीचं वातावरण आहे हे त्यांनी बघितलं, अशा रीतीची एवढी जातीभेद नाहीत कुठे हे त्यांनी बघितलं, आणि एवढं शिकून आल्यानंतर कराराप्रमाणे नोकरीसाठी तिथे आल्यावर नाव बदलून त्या घरामध्ये राहावं लागतं आणि पुन्हा एकदा रात्री त्यांना बाहेर काढलं जातं. बाबासाहेब सांगतात की एवढ्या रात्री मी कुठे जाऊ, त्यामुळे रात्रभर तरी मला राहू देत, सकाळी मी सयाजीराव गायकवाडांशी बोलेन आणि आपण काहीतरी त्यावर तोडगा काढूया. पण कुणीही ऐकायला तयार नाही, त्यांचं सामान तसंच फेकून दिलं जातं.
अक्षरशः हताश होऊन सगळं सामान उचलून कुठे जायचं माहीत नाही, अंधार पडलेला आहे, अशा परिस्थितीत बाबासाहेब एका ठिकाणी जातात. एक बगीचा दिसतो, बगीच्यातल्या एका झाडाखाली बसतात आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात. ते वाचताना माझ्या अंगावर काटा येत होता की ह्या महामानवानं, या मनुष्यानं खरंच काय सहन केलेलं असेल. आणि डोळ्यातून अश्रू वाहत असताना रात्रभर अश्रू वाहत होते, पण ह्या अश्रूमध्ये जी अपमानाची जाणीव होती, अवहेलना करण्यात आली याची जाणीव होती, त्यासोबतच त्यांचा जबरदस्त निर्धारसुद्धा त्या अश्रूतून निघत होता. आणि त्यांना असं त्या क्षणी वाटलं की माझ्यासारख्या इतक्या उच्च विद्याविभूषित माणसाशी अजूनही हा समाज असा वागत आहे, तर तो माझ्या बांधवांशी, जे तर शिकलेले सुद्धा नाहीत, ज्यांचा शिक्षणाशी अजून संबंधही आलेला नाही, त्यांच्याशी हे कसे वागत असतील. आणि म्हणून त्या बगीच्यामध्ये, त्या झाडाखाली त्यांनी संकल्प केला की माझ्या ह्या बांधवांना मनुष्य म्हणून जगण्याचा मी अधिकार मिळवून देईन आणि तेव्हाच मी निश्चिंत थांबेन. आणि बाबासाहेबांनी खरंच पूर्ण समाजाला मनुष्य म्हणून बनवून देण्याची तर खात्री बाळगली होती, ती पूर्णही केली, तो संकल्पही पूर्ण केला. पण त्याच्यासोबतच आपल्या देशाला सुद्धा एका वेगळ्या पद्धतीवर नेण्यासाठी राज्यघटना निर्माण करणं आणि त्या पद्धतीचे ध्येय धोरणं त्यामध्ये घालणं, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. पण हे संकल्पभूमीबद्दल, आणि म्हणून त्याला संकल्पभूमी म्हटलं जातं. आजही ती इथे तो बगीचा जो आहे, त्या बगीच्याला सयाजी बगीचा असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि आजही त्या झाडाखाली बाबासाहेबांची मूर्ती तिथे ठेवण्यात आलेली आहे आणि जी बघण्यासाठी भरपूर सारे लोक जातात. या संकल्पभूमीचा अभ्यास करत असताना मला हे पण जाणवत होतं की राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचा संघर्ष फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की राजानं आदेश दिला आहे, रेल्वे स्टेशनवर जाऊन त्यांना घेऊन या, पण राजाचा आदेश न जुमानानं सुद्धा हे लोक स्वीकारतात, कारण त्यांना धर्मसत्ता जास्त महत्त्वाची वाटते. धर्मसत्ता आणि विचारवंत, विद्वान, बुद्धिवंत यांचाही संघर्ष फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. फक्त आपल्या भारतातच नाही, तर आपण जगाचाही इतिहास बघितला तर लक्षात येतं की हा संघर्ष पूर्वापारप्रमाणे चालू झालेला आहे. आणि म्हणूनच तर आपण इतिहासात जेव्हा वाचलं होतं की सॉक्रेटिसला सुद्धा धर्ममार्तंडांमुळेच जो सगळा त्रास झाला आणि हेमलॉक विष त्याला प्यावं लागलं, स्वतःचं आयुष्य संपवून टाकावं लागलं, कारण धर्मसत्ता या बुद्धिवंतांपेक्षाही जास्त प्रबळ ठरली. एवढंच कशाला, गॅलिलिओनी जेव्हा पुन्हा सांगितलं कोपर्निकस नंतर की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, तेव्हाही या धर्मसत्तेला खूप जोरदार धक्का बसला आणि ह्याच धर्मसत्तेनं पुन्हा त्यांना अतोनात त्रास दिला. शेवटी वृद्धत्वामुळे त्रास सहन करता येत नाही म्हणून गॅलिलिओंना लिहून द्यावं लागलं की माझ्या संशोधनानुसार तसं होत नाही, तर म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही, तर सूर्य पृथ्वीभोवती फिरत आहे. पण हे लिहिताना सुद्धा, म्हणजे बुद्धिवंत कसे असतात बघा, स्वतःवर केवढा प्रचंड त्यांचा विश्वास असतो. हे लिहून देताना सुद्धा गॅलिलिओ मनात पुटपुटत होते की मी काही जरी लिहून दिलं तरी सुद्धा पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याची थोडीच थांबणार आहे. एवढा प्रचंड विश्वास बुद्धिवंतांचा स्वतःवर असतो. आणि हाच सगळा विश्वास बाबासाहेबांमध्ये सुद्धा होता. एक तो छोटासा मुलगा ज्याला बाहेर बसवलं जात आहे वर्गाच्या, ज्याला पाणी सुद्धा मिळत नाही, तोच मुलगा विश्वरत्नापर्यंत जाण्याची मजल मारतो, ते फक्त शिक्षणाच्या जोरावर. हे आपल्याला अजिबात विसरता येत नाही. यासोबतच आणखी एक मुद्दा मला महत्त्वाचा असा वाटतो की खरं तर एवढा अपमान झाल्यानंतर ते फॉरेनमध्ये निघून जाऊ शकले असते. फॉरेनमध्ये ते जर निघून गेले असते तर त्यांचं आयुष्य अतिशय समृद्ध असलं असतं, कारण ते इतके ब्रिलियंट होते की त्यांनी जर फॉरेनमध्ये जायचं ठरवलं असतं तर अक्षरशः पायघड्या घालून त्यांचं तिथे स्वागत करण्यात आलं असतं. पण ते सगळं करण्याच्या ऐवजी त्यांनी संघर्ष स्वीकारला. सतत जो काही त्रास होईल तो सहन करण्याची सुद्धा त्यांनी ताकद ठेवली, पण इथल्या माझ्या समाजाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिलाच पाहिजे, हे त्यांनी ठरवलेलं होतं. आणि ह्या सगळ्या कामी त्यांच्यासाठी जे महत्त्वाचं आलं ना, ते मला जाणवलं म्हणजे पुस्तक वाचन.
पुस्तक प्रेम त्यांचं जबरदस्त होतं. अगदी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी पुस्तकं गोळा केलेले होते. अत्यंत दुर्मिळ ग्रंथसुद्धा त्यांच्याकडे होते. आणि जेव्हा मी हे वाचलं तेव्हा लक्षात आलं की खरंच पुस्तकांवरचं त्यांचं प्रेम केवढं अगाध होतं. असेच त्यांनी भरपूर सारे पुस्तकं बोटीनं मागवलेले होते, पण त्यांच्या दुर्दैवानं ती बोट पाण्यात बुडाली आणि त्या बोटीसोबत सगळे पुस्तकही बुडाले. तेव्हा ते इतके रडवेले झाले होते आणि तेव्हा ते म्हणाले होते की समाजानं माझी अवहेलना केली, पण त्या ग्रंथांनी मला ज्ञान दिलं. पदोपदी पुस्तकांबद्दलचा त्यांचा उल्लेख अतिशय सुंदर आहे. म्हणजे 500 ते 700 पानं एका दिवसामध्ये वाचणं त्यांना शक्य झालं होतं. आणि फक्त वाचणं म्हणजे वाचून काढणं असं अजिबात नाही. वाचणं म्हणजे ते सगळं मेमराईज करणं. पूर्वीसुद्धा शाळेमध्ये असताना किंवा फॉरेनला जाण्याच्या अगोदरही जेव्हा ते पुस्तकं वाचत असत, पुस्तकातलं सगळं ज्ञान अगदी थेट डोक्यात जायचं. कोणीतरी त्यांना विचारलं की एवढं कसं लक्षात राहतं, आणि तेव्हाही बाबासाहेबांनी उत्तर असं दिलं होतं की एकदा ते पुस्तक मी वाचलं आणि माझ्या हातातून गेलं की ते परत मला कधी मिळेल याची अजिबात खात्री नाही. म्हणून जेव्हा मी वाचतो तेव्हाच ते डोक्यामध्ये पूर्णतः जाईल, शब्द न शब्द त्याचा जाईल याची मी पराकाष्ठा करतो. या पुस्तकांबद्दलचं त्यांचं प्रेम एवढं अगाढ होतं की जिथून कुठून त्यांना पुस्तकं मिळत होते ते पुस्तकं सगळे आणत होते. कोलंबिया विद्यापीठामध्ये असताना तर ते स्वतः असं म्हणायचे की माझा वर्ग, माझं वाचनालय आणि माझी राहण्याची खोली एवढंच माझं संपूर्ण जग आहे. जेव्हा 1952 त्यांना बोलवण्यात आलं होतं एका ठिकाणी व्याख्यानासाठी, ऑक्सफर्ड युनियनमध्ये व्याख्यानासाठी बोलवलं होतं, आणि त्यांचं व्याख्यान अतिशय खूप ओघवत्या भाषेमध्ये खूप सुंदर पद्धतीचं झालं. ते व्याख्यान ऐकल्यानंतर काही विद्वानांनी त्यांना विचारलं, त्यांना राहावलंच नाही अजिबात, आणि त्यांनी विचारलं की बाबासाहेब, एवढ्या वेगवेगळ्या विषयावरचं तुम्ही इतकं सखोलपणे कसं विवेचन करता, एवढं सगळं तुम्हाला कसं माहीत असतं? आणि तेव्हा बाबासाहेबांनी सिंपल एका वाक्यामध्ये सांगितलेलं होतं, मी पुस्तकांच्या पानांमध्ये राहणारा मनुष्य आहे, त्यामुळे जगाच्या वेगवेगळ्या भूमिका मला कळतात, वेगवेगळ्या बाजूसुद्धा मला कळतात आणि त्या मांडता येतात. पुस्तकं ही इतकी महत्त्वाची बाब आहे. आणि ह्या पुस्तकांमुळेच पुढे काय झालं, जेव्हा संविधान सभेमध्ये वाद प्रतिवाद निर्माण व्हायचे तेव्हा त्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या ह्या पुस्तक वाचनाचा, अगाढ वाचनाचा खूप महत्त्वाचा फायदा त्यांना झाला. जसं मी म्हणाले की वाचन फक्त वाचनासाठी म्हणून नाही किंवा वाचून काढायचं म्हणून नाही, तर ते पूर्णतः आतमध्ये भिनवायचं. त्यानुसार त्यांना पडलेल्या का या प्रश्नाचे उत्तरं मिळवायचे, ते समजावून घ्यायचं आणि इतरांना समजावून सांगायचं. या सगळ्या कारणासाठी त्यांनी इतके पुस्तकं वाचलेले होते. मग इतके पुस्तक वाचल्यानंतर संविधान सभेमध्ये वाद प्रतिवाद निर्माण झाल्यावर अतिशय शांतपणानं ते सगळे उत्तरं द्यायचे, त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढायचे आणि पूर्णतः संयम बाळगून मुद्देसूद आणि तर्कनिष्ठ त्यांचे सगळे उत्तरं असायचे. बरं, हे उत्तरं देताना त्यांना काही संदर्भ पाहावे लागायचे का, काही पुस्तकं मागवावे लागायचे का? ॲब्सोल्युटली नाही. ते चालतं बोलतं ग्रंथालय होतं, त्याच्यामुळे सगळं त्यांच्या डोक्यामध्ये फिट होतं. कोणत्या संदर्भात काय लिहिलेलं आहे आणि त्याचा इथे कसा उपयोग होतो. तुम्ही जर म्हणत आहात की हे असं नको तसं असायला हवं, तर ते तसं का नको, असं का हवं आहे, कारण या इथे असं, त्या तिथे तसं, त्या तिथे तसं, असं संदर्भ कोणताही हातामध्ये न घेता बाबासाहेब इतक्या फ्लुएंटली सगळं काही सांगायचे की समोरच्याला गप्प बसण्याशिवाय उपाय नसायचा, कारण यांचं प्रत्येक म्हणणं अगदी तर्कनिष्ठ असायचं. जेव्हा मूलभूत अधिकारांबद्दल सुद्धा चर्चा सुरू झाली आणि कुणी असं म्हणालं की हे तुम्ही मूलभूत अधिकार जे देत आहात ते फक्त थेरॉटिकल आहेत, प्रॅक्टिकली ते उपयोग त्याचा होणार नाही आणि ते मुळात फिजिबलच नाहीत, तेव्हा बाबासाहेबांनी तेही सगळं सांगितलं. त्या सगळ्या देशांचा उल्लेख करत सांगितलं कोणत्या कोणत्या देशांनी त्यांच्या नागरिकाला कोणत्या कोणत्या प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत,
त्यामुळे त्यांची लोकशाही कशी बळकट झालेली आहे आणि कोणत्या देशांनी मूलभूत अधिकार दिले नाहीत, किंबहुना खूप संकुचित मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ते देश हुकुमशाहीकडे कसे झुकत आहेत, हे सगळं सप्रमाण बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं. आणि मूलभूत अधिकार आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट झाले सुद्धा. जेव्हा आर्थिक आरक्षणाचा मुद्दा निघाला तेव्हा सुद्धा काही जणांचं म्हणणं असं होतं की हे असं आर्थिक आरक्षण देणं म्हणजे मागासवर्गीयांना एक विशेष अधिकार अनावश्यकरित्या देणं असं आहे. तेव्हाही बाबासाहेबांनी लगेच भारताचा आर्थिक विषमतेचा, सामाजिक विषमतेचा इतिहासच सगळा सांगितला. इतकंच नव्हे तर ॲडम स्मिथपासून तर कार्ल मार्क्सपर्यंतचे वेगवेगळ्या जणांचे सिद्धांत कोट केले. कोणत्या सिद्धांतानुसार काय काय फरक पडत जातो हे सगळं सांगितलं. आणि अंतिमतः त्यांनी हे सुद्धा सांगितलं की जर आपल्याला समानता आणायची असेल तर असं आरक्षण देणं का गरजेचं आहे, आणि असं आरक्षण देण्यानंतरच म्हणजे कृती केल्यानंतरच फरक पडेल. फक्त समानतेच्या गोष्टी बोलून काहीही उपयोग होणार नाही, हे सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्याच वाचनाच्या आधारे सगळं सप्रमाण सिद्ध केलं. म्हणजे नंतर तर असं व्हायला लागलं की संविधान सभेतले बरेच सदस्य स्वतः मान्य करायला लागले की बाबासाहेबांच्या अपोजिशनमध्ये किंवा त्यांना विरोधासाठी म्हणून आपण काहीतरी बोलणं याचा अर्थ आपलं अज्ञान उघडं पाडणं असा त्याचा अर्थ होतो. कारण यांनी कोणताही प्रश्न विचारला तरी सुद्धा बाबासाहेबांचं अतिशय मुद्देसूद संदर्भासहितचं उत्तर पूर्णपणे तिथे असायचंच. आणि बाबासाहेबांनी संविधान सभेच्याही अगोदर सगळ्या मोस्टली ज्या अतिशय आवश्यक होत्या त्या सगळ्या राज्यघटनांचा अभ्यास केलेला होता. अमेरिकन राज्यघटना अभ्यासली होती. ब्रिटनची अलिखित राज्यघटना असली तरी सुद्धा कायदे प्रणाली काय आहे ती अभ्यासली होती. फ्रेंच राज्यघटना अभ्यासली होती. आयरिश पद्धती बघितलेली होती. अशा जे महत्त्वाच्या वाटल्या त्या सगळ्या तिथं ठिकाणचा अभ्यास केलेला होता. म्हणून संविधान सभेतल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अतिशय व्यवस्थित देणं आणि समोरच्याला व्यवस्थितरित्या कन्व्हिन्स करणं हे सगळं बाबासाहेबांना जमलं. आणि म्हणून हे आपलं संविधान अस्तित्वात आलं. जे कोणी असंही म्हणतात ना, म्हणजे आक्षेप आता असाही घेतला जातो की बाबासाहेबांना राज्यघटनेचे शिल्पकार का म्हणायचं, ते तर फक्त मसुदा समितीचे अध्यक्ष होते. एक तर मसुदा समितीचे अध्यक्ष होण्यासाठी पात्र असा त्यांच्या इतका विद्वान मनुष्य दुसरा कोणीच नव्हता, हे मान्य करायलाच पाहिजे. आणि त्याच्यासोबत जेव्हा मी हे सगळं वाचत होते तेव्हा हेही लक्षात येत होतं की हा आक्षेप का चुकीचा ठरतो. कारण जेव्हा जेव्हा असे वाद प्रतिवाद झाले तेव्हा आपलं म्हणणं बाबासाहेबांनी एवढं समर्थपणे आणि सक्षमरित्या मांडलं की ते संविधानामध्ये घ्यावंच लागलं. आणि बाबासाहेब किती तत्वनिष्ठ होते हिंदू कोड बिला आधारे आपल्याला समजू शकतं. म्हणजे हिंदू कोड बिलामध्ये इतक्या चांगल्या सगळ्या उपाययोजना सुचवलेल्या ज्या प्रत्येक महिलेसाठी उपयोगी ठरतील, पण अशा परिस्थितीमध्ये ते मान्य होत नाही. म्हणून हे राजीनामा देणारे कायदे मंत्री संविधानामध्ये किती खरोखर संवेदनशील पद्धतीनं त्यामध्ये पूर्णतः स्वतःचा आत्मा डिव्होट करून ते तयार करत होते याची प्रचिती एवढ्यावरून आपल्याला येऊ शकते. आणि म्हणून संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष असणारे बाबासाहेब खरंच संविधानाचे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार जे ठरतात ते याचसाठी ठरतात. फक्त लोक कुठे समजून घेत नाही. आणि मला असं वाटतं की त्यांना अशा रीतीनं संकुचित दृष्टीनं पाहणं म्हणजे स्वतःच्या मनोवृत्तीचा संकुचितपणा किंवा कोतेपणा उघड करण्यासारखं आहे. याच सोबत मी आत्ता जस्ट काही ज्या घटना घडल्या त्यावरून आपल्याही लक्षात येत असेल की बाबासाहेबांच्या हातून निर्माण झालेलं हे संविधान खरंच महत्त्वाचं इतकं का ठरतंय. जस्ट आत्ताचं उदाहरण घ्या. बीरदेव डोने, मेंढपाळ मुलगा IPS बनू शकतो का? कारण संविधानामध्ये त्याच्या अधिकाराचं रक्षण करण्यात आलेलं आहे. भारताची एक पंतप्रधान महिला बनू शकते, एक राष्ट्रपती महिला बनू शकते, आणि दुसरी राष्ट्रपती जी आदिवासी दुर्गम भागातल्या आदिवासी समाजातली स्त्री आहे ती सुद्धा राष्ट्रपती पदावर विराजमान होऊ शकते. हे सगळी संविधानाची ताकद आहे. जे मुद्दे बाबासाहेबांनी घ्यायला लावले त्याची ही ताकद आहे.
आणि म्हणून ही ताकद जस्ट मी तुम्हाला फक्त 2 उदाहरणं दिले. आपण अवतीभोवती पाहिलं तर लक्षात येतं की संविधानाच्याच ताकदीमुळे आज आपण सुद्धा इथे आहोत. आज मी सुद्धा काही बोलू शकत आहे आणि तुम्ही सुद्धा बिनधास्तपणे कोणतंही भय न बाळगता ऐकू शकत आहात, कारण संविधानाची ताकद आपल्यासोबत आहे. या सगळ्या संदर्भामध्येच जेव्हा राजगृह हे पण मी वाचायला घेतलं, तेव्हा राजगृह त्यांच्या घराचं नाव होतं. म्हणता क्षणी जस्ट मला प्रश्न असा पडला की बाबासाहेब तर कट्टर लोकशाहीचे पुरस्कर्ते, मग राजगृह हे असं नाव घराचं का दिलं असेल बरं? पण तोपर्यंत जेवढं वाचलं होतं त्यानुसार खात्री झालेली होती की एकही पाऊल बाबासाहेबांनी विचार न करता उचललेलंच नाही. प्रत्येक त्यांच्या पाऊल उचलण्यामागे काही ना काहीतरी भूमिका जरूर आहेच. म्हणून त्यांनी नाव राजगृह का ठेवलं हे मी जेव्हा बघायला सुरुवात केली तेव्हा लक्षात असं आलं की बौद्धकालीन मगधाची राजधानी जी होती तिचं नाव राजगृह होतं. या राजगृहामध्ये गौतम बुद्धांनी स्वतः काही काळ वास्तव्य केलेलं होतं. इतकंच नाही तर बौद्ध धम्माची शिक्षा त्यांनी आपल्या शिष्यांना, बऱ्याच शिष्यांना तिथे दिली होती. त्यांच्या शिष्यांनी सुद्धा बौद्ध धम्माबद्दलचं लिखाण आणि बरंच काही साहित्य तिथे निर्माण केलेलं होतं. आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून राजगृह हे इतकं प्रतिष्ठेचं आणि महत्त्वाचं ठरलेलं होतं की बाबासाहेबांनी आपल्या घराला सुद्धा नाव राजगृह असं दिलं. बाबासाहेबांनी राजगृह खूप उशिरा बांधलं. तोपर्यंत त्यांचा हा सगळा संघर्ष वगैरे वगैरे सगळं चालू होतं. पण राजगृह बांधलं, घर बांधलं. पूर्वी म्हण असायची घर पाहावं बांधून. आता EMI वर इतकं सगळं काही मिळतं की तसं काही म्हणण्याची गरज पडलेली नाही. एनिवे, सो इतक्या उशिरा त्यांनी घर बांधलं. याचा अर्थ म्हणजे त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आली असा होता का? अजिबात नाही. राजगृहामध्ये राहत असताना सुद्धा त्यांच्यावर बरेचदा अशी वेळ असायची की खाण्यासाठी फक्त भाकरी आहे, भाजी सुद्धा नाही. आणि त्याही परिस्थितीमध्ये जर थोडेफार पैसे शिल्लक असतील तर बाबासाहेब त्या पैशामधून भाजीसाठी तजवीज करण्याच्या ऐवजी ते पैसे खर्च करून ग्रंथ विकत घ्यायचे. कारण त्यांचं म्हणणं असं होतं, एक वेळ शरीराचं पोषण कमी झालं तरी चालतं, उदरभरण कमी झालं तरी सुद्धा चालतं, पण मेंदूचं पोषण अजिबात थांबवता कामा नये, त्याच्याशी तडजोड बिलकुल नाही. म्हणजे एवढा पुस्तकप्रेमी असणारा हा मनुष्य राजगृहामध्ये जातो तरी सुद्धा त्यांना अजूनही पैशाची भ्रांत असते. आणि काय पद्धतीनं ते सगळं वागले असतील, स्वतःचं आयुष्य जगले असतील याची आपण एवढ्यावरून कल्पना करू शकतो. बरं, त्यांचं ग्रंथप्रेम इतकं होतं की बेसिकली त्यांना राजगृह जे राहण्यासाठी म्हणून असण्याच्या ऐवजी एवढा मोठा ग्रंथांचा जो पसारा डोलारा त्यांच्याकडे होता त्याच्यासाठी सुरक्षित जागा हवी होती. आणि म्हणून त्यांना ते राजगृह बांधायचं होतं की आता माझ्या ग्रंथांना, जे अतिशय दुर्मिळ आहेत, जे अतिशय महत्त्वाचे आहेत, त्या ग्रंथांना एक सुरक्षित उत्तम जागा मिळालेली आहे. आणि अर्थातच शेकडो पुस्तकं ह्या घरात राहणार आहेत. म्हणून त्यांनी इंजिनियरला अगोदरच सांगितलं होतं की पाया तर याचा खूप भक्कम बांधच, कारण खूप पुस्तकं ह्याच्यात असणार आहेत, ज्ञानाचा खजिना इथे असणार आहे, त्यामुळे पाया भक्कम असायलाच पाहिजे. आणि विशेषतः ज्या ठिकाणी ही पुस्तकं रचली जाणार आहेत ती जागा तर अतिशय भक्कम असलीच पाहिजे. आणि पुस्तकांसाठी त्यांनी ती सगळी व्यवस्था केली. एकदा असंच बाबासाहेब स्वतः आपल्या काही सहकाऱ्यांसह पुस्तकं लावत होते, तिथे रचत होते त्या कपाटांमध्ये. आणि त्यांच्यासोबतचा एक तरुण जो होता, बाबासाहेबांचं एकदम लक्ष गेलं की त्या तरुणानं पुस्तकाला फारसं काळजीपूर्वक हाताळलं नाही आणि ते पुस्तक पडता पडता वाचलं. बाबासाहेब शांतपणाने त्याला म्हणाले, शांतपणे पण अगदी खूप पक्क्या शब्दांमध्ये त्याला म्हणाले की हे फक्त पुस्तक नाही, हे ज्ञानाचा खजिना आहे. आणि त्याच्यासोबतच याच ज्ञानाच्या जोरावर आपल्याला गुलामगिरीतून मुक्तता मिळवायची आहे. त्यामुळे ह्या पुस्तकांना पुस्तक समजू नकोस, तर तुझा जीवलग मित्र समज. आणि तुझ्या जीवलग मित्राशी जेवढ्या प्रेमानं वागशील ना, तेवढ्याच प्रेमानं या पुस्तकांशी सुद्धा वाग. मी जसं म्हटलं ना, संविधान आणि बाबासाहेब एकमेकांपासून वेगळे करताच येत नाहीत. तसंच पुस्तक आणि बाबासाहेब एकमेकांपासून वेगळे करताच येत नाहीत.
कंटिन्युअस त्यांच्यामध्ये पुस्तकाचा उल्लेख येतच राहतो. पुस्तकातूनच आपल्याला काय काय करायचं आहे ते सगळं त्यांना माहीत असतं. पुस्तकांमुळेच, या ग्रंथांमुळे जे जे ज्ञान मिळणार आहे त्या ज्ञानामुळेच आपल्याला मुक्तीचा मार्ग भेटणार आहे, हे त्यांच्या डोक्यात खूप पक्कं होतं. राजगृहामध्ये असताना त्यांना भेटण्यासाठी काही विद्यार्थी जात, काही सामाजिक कार्यकर्ते जात. ते खूप दुरून दुरून आलेले असायचे. बाबासाहेब त्यांच्याशी थोडा वेळ चर्चा करायचे. त्या चर्चेतही बाबासाहेबांचं म्हणणं हेच असायचं की असं उपाशी तापाशी माझ्यासाठी मैल दर मैल करत तुम्ही येऊ नका. त्याच्याऐवजी तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना, तर तुम्ही तुमच्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं शिकवा आणि त्यांना उन्नतीचा मार्ग दाखवा. मला त्यातच समाधान आहे. पण हे सगळे लोक यायचे, बाबासाहेब त्यांच्याशी थोडीशी चर्चा करायचे आणि पुन्हा लगेच आपल्या अभ्यासाला लागायचे, पुस्तकांकडे वळायचे. कारण त्यांचं म्हणणं हेही होतं की ज्ञान मिळवण्याची एकही संधी मला वाया घालवायची नाही, कारण पुन्हा ही संधी कधी मिळेल माहीत नाही. हा एवढा अभ्यास त्यांचा होता. आणि ह्या राजगृहामधलाच एक प्रसंग खूप महत्त्वाचा मी अवश्य तुमच्याशी शेअर करेन. एकदा असंच बुद्ध आणि धम्म हे पुस्तक त्यांना हातावेगळं करायचं होतं, म्हणून त्यांचं लिखाण चालू होतं. दिवसभर लिखाण केल्यानंतर संध्याकाळ झाली, रात्र होत आली, तरी त्यांचं लिखाण चालू होतं. आणि जेव्हा लक्षात आलं की त्यांच्यासाठी जो मनुष्य तिथे होता, त्यांची सेवा करण्यासाठी किंवा त्यांना हवं नको ते बघण्यासाठी, त्या मनुष्याला ते म्हणाले की आता रात्र होते आहे, त्याच्यामुळे तू आता घरी जा आणि उद्या सकाळी तू परत ये. ठीक आहे म्हटला तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याचं सगळं आवरून आता नेहमीच्या वेळेप्रमाणे तो बाबासाहेबांच्या घरी आला. त्यानं पाहिलं बाबासाहेब अजूनही लिहितच आहेत. त्याला असं वाटलं की बाबासाहेब आपण गेल्यानंतर 2-3 तास झोपले असतील, पहाटे लवकर उठले असतील आणि पुन्हा लिहायला सुरुवात केली असेल. म्हणून पुन्हा त्यांनी पाणी बिणी जे काही द्यायचं असेल ते त्यांच्यासमोर ठेवलं. बाबासाहेबांनी त्याच्याकडे पाहिलं आणि बाबासाहेबांनी त्याला विचारलं, का रे, तुला मी म्हटलं होतं ना रात्र झाली तू घरी जा, तू अजून गेला नाहीस? म्हणजे बाबासाहेब कंटिन्युअस लिहित होते. रात्रीचा दिवसही उजाडला हे सुद्धा त्यांच्या लक्षात नव्हतं. इतक्या तन्मयतेने ते लिहित होते. आणि संविधान सभेच्याही अगोदर जो त्यांचा अभ्यास चालू होता, तोही अभ्यास सगळ्या या राजगृहामध्ये चालू होता. आणि हे सगळं करत असताना राजगृहाबद्दल एका माणसानं त्यांना असं विचारलं की जेव्हा तुमचं राजगृह आम्ही पाहतो तेव्हा असं जाणवतं की दिवाणखाना खूप प्रशस्त आहे, अगदी फार मस्त, अगदी छान आलिशान वाटतो, हॉल खूप आलिशान वाटतो, बगीचा तर इतका सुंदर आहे की ते नयनरम्य असल्यामुळे नुसतं बघत राहावंसं वाटतं. पण जेव्हा तुमची राहण्याची खोली आम्ही बघतो, तुमचं स्वयंपाकघर आम्ही बघतो, तेव्हा ते अतिशय साधं आहे. हे असं का? मी म्हटलं ना, कुठलंच पाऊल बाबासाहेबांनी विचार न करता उचललंच नाही. बाबासाहेबांनी त्याचंही असं सांगितलं, हा दिवाणखाना, तो हॉल, तो बगीचा मला भेटायला येणाऱ्या लोकांसाठी तसा आहे, जेणेकरून माझ्या ह्या समाजाला, माझ्या ह्या लोकांना समजावं की शिक्षणाच्या बळावर आपल्यामधलाच एक मनुष्य एवढं ऐश्वर्य मिळवू शकतो आणि त्यांनाही प्रोत्साहन मिळावं शिकण्यासाठीचं. आणि तू जर म्हणशील तर माझी खोली, स्वयंपाकघर असं साधं का आहे, तर मीच साधा आहे. माझ्या गरजा अतिशय लिमिटेड आहेत, त्याच्यामुळे मला तिथल्या ऐश्वर्याची गरजच नाही आहे. बापरे, घर बांधताना सुद्धा एवढा विचार केला जातो की हा भाग कशासाठी, तो भाग कशासाठी, प्लस ग्रंथांसाठी एवढं सगळं उभारायचं आहे खरंच. आणि मग तेव्हाही पुन्हा मला असं पदोपदी जाणवत होतं की यस, म्हणूनच त्यांना महामानव म्हटलं जातं आणि असा महामानव पुन्हा कधीच होणार नाही असंही विचारण्यात आलं होतं. तेव्हा महात्मा गांधी, माझे सगळे भारतीय बंधू, त्यांना पोशाख नाही, त्यांच्या प्रत्येकाच्या अंगावर कपडे नाहीत, म्हणून मी सुद्धा फक्त पंचा आणि धोतर घेईन असं एकीकडे म्हणत असताना बाबासाहेब मात्र सूट बूट कोट टाय अगदी व्यवस्थित राहत होते. तेव्हाही त्यांना कोणी विचारलं की हे असं का आहे. बाबासाहेबांचं त्याच्यावरही फार विचारांची क्लॅरिटी जबरदस्त होती त्यांची. बाबासाहेबांनी त्याच्यावरही असं सांगितलं, पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष आम्ही कोणते कपडे घालायचे, कसे घालायचे, कसं राहायचं, कुठून जायचं, कधी जायचं, याच्यावर इतके सगळे निर्बंध होते की ते निर्बंध मी तोडून टाकले. हे मी माझ्या पोशाखातून दाखवू इच्छितो. मानसिक गुलामगिरी सुटलेली आहे.
आणि त्याच्यासोबत ते असंही म्हणाले की माझ्याही लोकांना हा संदेश मी देतो आहे की तुम्हाला तिथपर्यंत जायचं आहे, ते सगळं ऐश्वर्य प्राप्त करायचं आहे. प्लस बाबासाहेब ऑलरेडी फॉरेनमधून शिकून आलेले होते, फॉरेनमध्ये वेळोवेळी जातही होते आणि मग तिथलं सगळं वातावरण पाहिल्यानंतर आपल्या भारतालाही, फक्त समाजाला नव्हे, म्हणजे जे म्हणतात ना की एका समाजापुरते सीमित आहेत त्यांनाही मी सांगत असते, फक्त समाजाला नव्हे तर आपल्या भारतालाही आधुनिकतेकडे घेऊन जायचं आहे. तिथली सुरुवात ही या पोशाखापासून होते आणि जर आपले विचार प्रगल्भ असतील तर ते आपली प्रगल्भता आपल्या पोशाखामधूनही दिसली पाहिजे. एवढी विचारांची क्लॅरिटी. हे सगळं होत असतानाच मग आणखीही बऱ्याच गोष्टी अशा काही घडत गेल्या की ज्यामुळे बाबासाहेब आणखी कशा कशा पद्धतीनं का वागत राहिले हेही आपल्या लक्षात येतच. त्यांचं पुस्तक प्रेम, ग्रंथप्रेम, प्रत्येक वेळेस कशा पद्धतीनं वागायचं हे खूप जबरदस्त होतंच. पण त्याच वेळेस त्यांनी जो सगळा अभ्यास केला होता, लोकांच्या प्रती त्यांची ती सगळी वागणूक जी होती ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची होती. आणि हे करत असतानाच आपल्या समाजाला एक दिशा मिळेल हे सुद्धा त्यांनी अवश्य पाहिलं. म्हणजे विचारांच्या क्लॅरिटीचं तेही एक एवढं मस्त उदाहरण आहे. 1935मध्ये येवला परिषदेमध्ये त्यांनी घोषणा केली होती, मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यानंतर तब्बल 20-21 वर्ष त्यांनी वाट पाहिली की हिंदू धर्म आता तरी आम्हाला सामावून घेतो आहे का, आणि शेवटी 1956मध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तेव्हाही हेच सांगत की अजूनही हिंदू लोक आम्हाला त्यांच्यामध्ये सामावून घ्यायला तयार नाहीत. अशा वेळेस, कारण ते आजारी पडलेले होते नंतर, तर अशा परिस्थितीमध्ये जर मी तसाच निघून गेलो तर माझे हे लाखो लोक जे आहेत, समाज बांधव जे आहेत, ते दिशाहीन होतील. त्यांना समजणार नाही की कुठे जायचं आहे आणि पुन्हा ते तिथेच राहिले तर पुन्हा त्यांचा कदाचित छळ होण्याची शक्यता होईल. पुन्हा पहिला इतिहास कदाचित रिपीट होऊ शकतो. म्हणून मी ह्या धर्माचा स्वीकार केलेला आहे. त्यातही त्यांची केवढी क्लॅरिटी आहे. आणि हे सगळं बघत असताना, वाचत असताना तेच लक्षात येत होतं की बाबासाहेबांचं एवढं म्हणजे इतकं सगळं काम आहे की ते थोड्या वेळामध्ये, थोड्या शब्दांमध्ये सांगणं शक्यच नाही. मी सुरुवातीला म्हणाले तसं की जन्मसुद्धा संपून जाईल, त्यांच्याबद्दलचा अभ्यास संपणार नाही. कारण जस्ट त्यांच्याबद्दलचं मी वाचत होते तर किती किती सगळ्याच क्षेत्रामध्ये एक मनुष्य कसा राहू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे बाबासाहेब होते. पत्रकार होते, संपादक होते, लेखक होते, राजकीय विचारवंत होते, स्त्रियांसाठीचे कैवारी होते, बौद्ध धम्माचे पुनरुत्थापक होते, एका समाजाचे उद्धारकर्ते ते होते. त्याच्यासोबतच ते जलतज्ञ होते, शिक्षणतज्ञ होते, इतिहास तज्ञ होते, इतिहासकार होते, इतकं काही ते होते. मानववंशशास्त्रज्ञ होते, धर्मतज्ञ होते. म्हणजे कुठलाही विषय घ्या किंवा कुठलाही एक भाग घ्या, त्याच्यामध्येही बाबासाहेबांचं योगदान खूप मोठं आहे. आणि फक्त होते म्हणजे नुसतं होते असं नाही, तर पूर्ण त्यांनी स्वतःचं ज्ञान तिथे वापरलेलं होतं. अभ्यास एवढा जबरदस्त झालेला होता की त्या अभ्यासाच्या जोरावर त्यांना प्रत्येक गोष्टीवर काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे त्यांच्या लक्षात येत होतंच. आणि म्हणूनच मला वाटतं हे महामानव विश्वरत्न जे म्हणतो आपण ते त्याचसाठी म्हणतो. या महामानवाला मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते आणि आपली रजा घेते. थँक्यू सो मच.